ती एक सून आहे. लेखिका सौ वैदेही गद्रे. ती एक सून आहे. घरात सर्व माणसे आहेत, पण तरीही ती एकटी आहे. कारण ती एक सून आहे. सासू सासरे नवरा मुले सर्वजण आहेत, पण तिला विचारणारे कोणी नाही. कारण ती एक सून आहे. जबाबदाऱ्या पार पाडताना दमून जरी गेली असली तरीही तिने त्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा असताना आपल्याच स्वतःच्या मुलाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सुनेला बोल लावले जातात. कारण ती एक सून आहे. सुनेच्या जशा जबाबदाऱ्या असतात तशाच जावयाच्या असतात, ह्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण तो मुलगा असतो आणि ती एक सून असते. सर्वांना डोसा, घावण, पोळी इत्यादी गरम खाऊ घालण्याच्या प्रयत्नात स्वतःला मात्र गार खावे लागते. परंतु तिला कोणीही विचारत किंवा सांगत नाही की मी गरम करून किंवा घालून देऊ का? कारण ती एक सून आहे. सर्वांचे डबे भरून दिल्यावर त्यांच्या डब्यात काय दिले, त्यांनी काय खाल्ले, हे असे प्रश्न विचारताना तिने काय खाल्ले किंवा काही करून देऊ का असे कोणी विचारत नाही. कारण ती एक सून आहे. जबाबदारीच्या ओझ्याखाली, कर्तव्याच्या ओझ्याखाली दमून गेल्यावर तिची किरकिर दिसते. पण ती देखील दमली असेल, तिला देखील आराम हवा असेल असा विचार आपण कधीच करत नाही. कारण ती एक सून आहे. तिला देखील एक मन आहे. तिचे देखील स्वतंत्र असे विचार आहेत. परंतु त्याचा कोणीच विचार करत नाही. कारण ती एक सून आहे. आपल्या घरातील ती तिला जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते. ती सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आपण तिला काहीच सांगत नाही आणि तिला त्याच गोष्टी बाहेरून कळतात. आणि वर आपण म्हणतो तिला काय कळतंय, तिला काय येतंय. कारण ती एक सून आहे. ही कामे तिनेच करायचीत. आपण किंवा मुलाने ही कामे करू नयेत. ही कामे तिचीच आहेत असे आपण सर्वांसमोर म्हणतो. पण आपण तसेच आपल्या मुलाने एखादे घरातील काम केले तर तिलाच आराम मिळू शकतो. पण असा विचार करून आपण आपल्या मुलांना न सांगता तिलाच बोलतो. कारण ती एक सून आहे. सर्वांच्या घरातील त्या एकट्या सुनेच्या भावना व्यक्त करण्याचा विचार केला आहे.